मित्रांनो, नाटोचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि ताकदवान देश असलेला जर्मनी आता भारतासोबत आजवरची सर्वात मोठी आणि ऐतिहासिक संरक्षण डील करायला सज्ज झाला आहे. तुम्ही अगदी बरोबर ऐकताय. ही डील तब्बल 8 अरब डॉलर्सची म्हणजेच भारतीय चलनात साधारण 75,272 कोटी रुपयांची आहे. संरक्षण क्षेत्रातील जाणकारांच्या मते ही मेगा डील येत्या 90 दिवसांच्या आत फायनल होऊ शकते. जर्मनीचे संरक्षण मंत्री बोरिस पिस्टोरियस यांनी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर ही मोठी घोषणा जगासमोर केली आहे. या प्रकल्पांतर्गत भारतात 6 प्रगत आणि अतिशय आधुनिक पाणबुड्या तयार केल्या जाणार आहेत. भारत सरकार या कराराला अंतिम रूप देण्यासाठी सर्व आवश्यक पावले युद्ध पातळीवर उचलत आहे. राजनाथ सिंग सध्या जर्मनीच्या 3 दिवसांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर आहेत आणि तिथून येणाऱ्या बातम्या भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद आहेत. मित्रांनो, आज आपण भारत आणि जर्मनीच्या त्या संरक्षण कराराबद्दल बोलतोय जो केवळ आशियातच नाही तर संपूर्ण जगात एक नवा इतिहास रचणार आहे. 75,000 कोटींहून अधिक रकमेची ही डील थेट भारतीय नौदलाच्या अंडर वॉटर ताकदीशी संबंधित आहे. पण इथे अनेक प्रश्न निर्माण होतात की अचानक एका नाटो देशाने भारतावर इतका मोठा विश्वास का टाकला, आणि जर आता हे नक्की झाले आहे की भारत जर्मनीकडूनच या पाणबुड्या घेणार आहे, तर या पाणबुड्यांमध्ये असं नक्की काय खास आहे ज्यामुळे चीन आणि पाकिस्तानची झोप उडाली आहे? चला तर मग या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे आजच्या या विशेष भागात जाणून घेऊया. जर्मनीचे संरक्षण मंत्री बोरिस यांनी कील शहरात राजनाथ सिंग यांची भेट घेतली आणि स्पष्टपणे सांगितले की पुढच्या 3 महिन्यात या करारावर स्वाक्षऱ्या पूर्ण होतील. ही गोष्ट जगासाठी मोठी आहे कारण जर्मनी आपले अत्यंत गुप्त आणि प्रगत पाणबुडी तंत्रज्ञान पहिल्यांदाच एखाद्या बिगर युरोपीय देशाला म्हणजेच भारताला देणार आहे. या विषयावर जर्मनीचे चान्सलर आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आधीच उच्चस्तरीय चर्चा झाली आहे. ही केवळ खरेदी विक्रीची डील नाही, तर हे तंत्रज्ञान हस्तांतरण आहे. जर्मनीकडून भारताला जगातील सर्वात सायलेंट म्हणजेच शांतपणे काम करणाऱ्या टाईप 212 क्लास पाणबुड्यांचे तंत्रज्ञान मिळणार आहे. या पाणबुड्या जेव्हा समुद्राच्या खोल पाण्यात चालतात तेव्हा शत्रूच्या अत्याधुनिक यंत्रणांनाही त्यांचा साधा सुगावा लागत नाही. आता आपण समजून घेऊया की हा प्रकल्प नक्की कसा काम करणार आहे. या मेगा प्रोजेक्ट अंतर्गत 6 पाणबुड्यांची बांधणी पूर्णपणे भारतातच केली जाईल. यासाठी जर्मनीची दिग्गज कंपनी TKMS आणि भारताची नामांकित सरकारी कंपनी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड एकत्र येऊन काम करणार आहेत. राजनाथ सिंग यांनी स्वतः जर्मनीतील कील शहरात असलेल्या शिपयार्डला भेट दिली आणि या पाणबुड्यांच्या प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी केली. तिथल्या फोटोंमध्ये आपण पाहू शकतो की कशा प्रकारे भारतीय आणि जर्मन अधिकारी या तंत्रज्ञानावर चर्चा करत आहेत. या पाणबुड्या त्यांच्या स्टेल्थ क्षमतेसाठी म्हणजेच अदृश्य राहून हल्ला करण्याच्या ताकदीसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. या टाईप 212 पाणबुडीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिचे AIP म्हणजेच एअर इंडिपेंडेंट प्रपल्शन सिस्टम आणि फ्यूल सेल तंत्रज्ञान. सोप्या भाषेत सांगायचे तर सामान्य पाणबुड्यांना बॅटरी चार्ज करण्यासाठी वारंवार समुद्र सपाटीवर यावे लागते, ज्यामुळे त्या शत्रूच्या नजरेत येण्याचा धोका असतो. पण जर्मनीचे हे तंत्रज्ञान वापरून भारतीय पाणबुड्या सलग 3 आठवडे पाण्याखाली राहू शकतील. त्यांचा आवाज जवळपास 0 असतो आणि त्यातून कोणताही धूर किंवा कंपने बाहेर पडत नाहीत. त्यामुळे शत्रूचे सोनार म्हणजे ही एक अशी यंत्रणा आहे जी पाण्याखालील वस्तू शोधण्यासाठी ध्वनी लहरींचा म्हणजे साऊंड वेव्सचा वापर करते. ती पण याला पकडू शकत नाही. हिंद महासागरात चीनची वाढती घुसखोरी आणि पाकिस्तानचे वाढते नौदल सामर्थ्य पाहता भारताला अशा सायलेंट किलर पाणबुड्यांची खूप गरज होती. भारताकडे सध्या असलेल्या जुन्या पाणबुड्यांच्या तुलनेत ही नवीन यंत्रणा भारताला समुद्रात अजेय बनवेल. या पाणबुड्या केवळ शांतच नाहीत तर त्या शक्तिशाली टॉर्पिडो आणि अँटीशिप मिसाईल्सनी सज्ज असतील. म्हणजे शत्रूच्या जहाजाला कळायच्या आधच त्याला जलसमाधी देण्याची ताकद भारताच्या हातात येणार आहे. या करारामुळे मेक इन इंडियाला एक नवीन दिशा मिळणार आहे. भारतीय इंजिनियर्सना जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान शिकायला मिळेल आणि हजारो नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील. हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने पुढे जाईल, ज्यामध्ये सुरुवातीला 45 आणि नंतर 60% अधिक भारतीय साहित्याचा वापर केला जाईल. साधारण 2032 पर्यंत पहिली पाणबुडी भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील होऊ शकते. या दौऱ्यात दोन्ही देशांनी केवळ पाणबुड्याच नाहीत तर डिफेन्स इंडस्ट्रियल रोडमॅपवरही स्वाक्षऱ्या केल्या आहेत, ज्यानुसार भविष्यात दोन्ही देश मिळून हायटेक शस्त्रास्त्रांची निर्मिती करतील.
राजनाथ सिंग यांचा हा जर्मनी दौरा भारत आणि जर्मनीच्या मैत्रीचा एक सुवर्ण अध्याय आहे. यामुळे भारताचे रशिया किंवा इतर देशांवरचे अवलंबित्व कमी होईल आणि आपण संरक्षणाच्या बाबतीत खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होऊ. शेवटी माझा तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न आहे की या ऐतिहासिक डीलमुळे भारत हिंद महासागरात चीन आणि पाकिस्तानला कायमचा लगाम लावू शकेल का? तुम्हाला काय वाटते? कमेंटमध्ये तुमची मते नक्की कळवा. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर याला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मराठी माणसांपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.